नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मराठी माणूस म्हणजे उपयुक्ततावादी, काटकसरी, वृक्ष, गद्य अशी समजूत आजही आहे. पूर्वी तर ती अधिकच दृढ होती. पण ह्यात रोमॅन्टिसिझम रुजवण्याचं काम रवी किरण मंडळाने केलं. कविता हे काहीतरी एलिट आहे, त्याचा सर्वसामान्यांच्या जगण्याशी काही संबंध नाही, ही समजूत त्यांनी बदलली. कविता रोजच्या जगण्याचा भाग आहे हे लोकांना दाखवलं. कवितेत गेयता आणली. लोक कविता गुणगुणू लागले. काव्य गायनाची एक नवी परंपरा महाराष्ट्रात रुजली. मुळात रवी किरण मंडळ म्हणजे संडे टी क्लब 1920च्या सुमारास माधव त्र्यंबक पटवर्धन अर्थात माधव जुलियन, श्रीधर रानडे व मनोरमा रानडे, कवी यशवंत, ग त्र्यम माडखोलकर, कवी गिरीश, द ल गोखले, शंकर काशीनाथ गर्गे म्हणजेच दिवाकर आणि वी द घाटे अशा कवींनी एकत्र जमून काव्यावर चर्चा करायला सुरुवात केली. लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रवी किरण मंडळाच्या काव्य मैफिली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या. अशा प्रकारे एका मित्रमंडळींच्या उपक्रमातून मराठी कवितेच्या इतिहासात एक महत्त्वाचं पर्व घडलं. त्यापैकी कवी गिरीश हे एक महत्त्वाचे कवी. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे ते वडील. 28 ऑक्टोबर 1893 रोजी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे झाला. म्हणजे हे त्यांचं 132वे जयंती वर्ष. चला तर आजच्या भागात त्यांच्या काही आठवणींना उजाळा देऊया. शंकर केशव कानेटकर हे त्यांचं पूर्ण नाव. नदी तटाचा सायंकाळचा देखावा ही गिरीशांची पहिली कविता हरिभाऊ आपटे यांनी करमणूक साप्ताहिकात दिल्ली दरबार खास अंकात प्रसिद्ध केली. गिरीशांनी ही कविता एक रहिमतपूरवासीय या टोपण नावाने प्रसिद्ध केली होती. कारण आपल्या मूळ नावाने कविता प्रसिद्ध करण्या इतका आत्मविश्वास त्यांच्यापाशी तेव्हा नव्हता. 1913 साली गिरीश हे टोपण नाव घेऊन त्यांनी निर्मितीला प्रारंभ केला. विशेष म्हणजे ते गायक होते. भास्कर बुवांकडे गाणं शिकले होते. गाण्यावर प्रचंड प्रेम होतं. आणखी एक विशेष बाब म्हणजे कवी गिरीश शिक्षक होते. वसंत कानेटकर आपल्या बाबांच्या आठवणी सांगताना म्हणतात की काव्य तुम्हाला काय देतं? एथिक्स आणि एस्थेटिक्स म्हणजे नीतीची प्रेरणा आणि सौंदर्याचं भान. गिरीश हे शिक्षक होते आणि कवी होते. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षण आणि काव्य हे आविष्काराचे मार्ग आहेत. जे माणसात सुप्त दडलेलं आहे ते शिक्षक बाहेर काढून दाखवतो आणि जे माणसाच्या सभोवताली आजूबाजूच्या परिस्थितीतून निर्माण झालेलं रसायन आहे ते कवी तुमच्या समोर मांडत असतो. शिक्षक म्हणून त्यांची एक आठवण सांगावीशी वाटते. एकदा मुख्याध्यापक कक्षाबाहेरच्या वरांड्यात 4 मुलांचे कशावरून तरी भांडण झाले. आवाज थोडे चढले. त्यात एका मुलाने आईवरून शिवी दिली. त्यावेळी बाबा मुख्याध्यापक होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला. ते त्या मुलाला ओळखत होते. ते मुलांच्या वर्गात गेले. त्यांचा त्या वर्गावर तास नव्हता. पण त्यांनी शिक्षकांना सांगितलं की आज मी शिकवणार आहे या वर्गाला. त्यांनी मुलांना विचारलं की कोणी शिवी दिली? मुलं कबूल होईनात. मग त्यांनीच त्या मुलाला उठवलं आणि विचारलं, आता मी तुला काय शिक्षा देऊ? मुलगा काय उत्तर देणार? त्याला वाटलं की आता आपल्याला हे छडी घेऊन फोडून काढतील. त्यांनी मुलाला बसायला सांगितलं आणि त्यांनी मुलाला आईचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. माधवराव पटवर्धन यांची प्रेमस्वरूप आई आणि कवी यशवंत यांची आई ही कविता गाऊन दाखवली. तास संपला तेव्हा अख्खा वर्ग ढसाढसा रडत होता. असा असतो एक कवी आणि एक शिक्षक. उत्तम माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांना पहिल्या राष्ट्रपती पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. ते का हे या एका अनुभवावरनंही आपल्याला लक्षात यावे. मुधोजी हायस्कूल फलटण ही शाळा त्यांनी नावारूपाला आणली. 1940 मध्ये ते विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले आणि 1954 साली विलिंग्डनमधून निवृत्त होईपर्यंत त्यांनी असं काही काम केलं की तिथे मराठीचं एक संस्कार केंद्रच उभं राहिलं. आज अशा शिक्षकांचे आदर्श आपल्यासमोर असायला हवे. आज शाळा ओळखली जाते ती ॲम्युनिटीजसाठी, म्हणजे वर्ग एसी आहेत का, शाळेला स्विमिंग पूल आहे का आणि शाळा परदेशात सहल घेऊन जाते का, या गोष्टींसाठी. पण शाळेची खरी ओळख शिक्षक असतात
याचा आपल्याला दुर्दैवाने विसर पडलाय. प्र के अत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी अरुण वाचनमाला या लोकप्रिय शालेय पाठ्यपुस्तकाचं संपादनही केलं होतं. त्या वाचनमालेला महाराष्ट्रातील शालेय जगतात उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांना वाचनाची आणि मराठी भाषेची गोडी लागली. आज आपले इन्क्रेडिबल मराठीचे भाग बघून शिक्षक आम्हाला संपर्क करतात, म्हणतात हे भाग आम्ही आमच्या मुलांना वर्गात दाखवतो. तेव्हा खरंच इतकं छान वाटतं. आपल्या मुलांना जे काही चांगलं असेल ते देण्याची धडपड शिक्षकांमध्ये असते आणि म्हणून तर ते सगळ्यात नोबेल प्रोफेशन आहे. मुलांना भाषेची गोडी लावणाऱ्या, संस्कार देणाऱ्या अशा सगळ्या शिक्षकांचे या निमित्ताने आपण सगळे आभार मानूया. आता कवी म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्याविषयी बोलूया. आता कविता लोकप्रिय करायची तर काय करायचं? लोकांना कविता आपलीशी वाटली पाहिजे. त्यासाठी रोजच्या आयुष्यातले अनुभव मांडायचे, ते लोकांपर्यंत घेऊन जायचे. गावोगावी कविता सादर करण्यात रविकिरण मंडळाचा आणि त्यातही कवी यशवंत आणि कवी गिरीश यांचा मोठा वाटा होता. काव्य गायनाची प्रथा त्यांनी रूढ केली. मग पुढे विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर या त्रिकुटाने तेच केलं. मग अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर यांच्या कवितांच्या गावाजावेने कविता गावोगावी नेली. आजचे कवी संदीप खरे, वैभव जोशी थेट भेटतात, कविता गातात, सादर करतात, तेव्हा लोकांचं अगदी अलोट प्रेम त्यांना मिळतं. पण याची सुरुवात रविकिरण मंडळापासून आहे हे कदाचित आता आपण विसरलो असू. अर्थात गाऊन कविता सादर करणे या गोष्टीला इतकं सहज स्वीकारलं गेलेलं नाही बरं का. त्यासाठी रविकिरण मंडळातील कवींना बरीच टीकाही सहन करावी लागली होती. तेव्हा कवींना पैसे देऊन काव्य गायनासाठी बोलवत नसत. मग पदरमोड करून ही मंडळी जात. फार तर कोणी प्रवास खर्च देई, लोक एक वेळचं जेवण देत असे, तरी कविता पोहोचवण्याची धडपड कमी झाली नाही. एकदा लहान असताना वसंत कानेटकर त्यांच्या वडिलांबरोबर असेच एका कार्यक्रमाला गेले होते. 500 शेतकरी तिथे आले होते. त्यांना काव्य गायनाचा कार्यक्रम ही कल्पना नवीन होती. गायन या शब्दामुळे त्यांचा अधिक गोंधळ उडाला. त्यांना वाटे तबला पेटी काही दिसत नाही, गायन कसं होणार? एक दोघांनी हळूच नाच आहे का असंही विचारून घेतलं. आता अशा परिस्थितीत कार्यक्रम कसा यशस्वी होणार? पण कवी गिरीश यांनी पहिलीच कविता सादर केली, भलर दादा भलर, भलगडी दादा भलर. हे ऐकून शेतकरी सुखावले. अरे हे तर आपलं गाणं. एका कवीने शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्यातली कविता दाखवली आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातलं काव्य जगालाही दाखवलं. ही कविता त्यांना कशी सुचली तर सुगीच्या दिवसात फलटणला त्यांच्या घराजवळ शेतात शेतकरी कापणीचं काम करत असताना म्हणत होते, भलगडी दादा भलर, भलगडी दादा भलर. एके दिवशी पहाटे हे ऐकत ते लिहूच लागले. तांबडं फुटलं झुंजू मुंजू, शक्राची चांदणी लागली इजू, थंडवात करतूया कुजबुजू, अवताचा लेव जोशात मर्दा, भलगडी दादा भलर, भलगडी दादा भलर. पण यातून कवितेचं एक नवं दालन सुरू झालं. ते गायक असल्यामुळे चाली पण फार गोड देत. संत एकनाथांची एक गवळण होती, मसी बोलू नको रे गोविंदा, मला आला तुझा राग, मला आला तुझा राग. त्यांनी एका सारंगीवाल्याला पहाटे सारंगीवर आर्त सूर आळविताना ऐकलं आणि लिहिलं, मनमोहन वाजवुनी सारंगी, काढी मंजुळ सूर, विश्व निजले शांत झाले, एक धरणी मात्र डोले, गंभीरपणाने अंधारातून छेडित जाई सूर. चालीमुळे कविता कानाला अशी गोड लागते ना. नाट्यवेड्या महाराष्ट्राला या कवींनी काव्यवेडं बनवलं. त्यांच्या एका कवितेने तर महाराष्ट्राला अक्षरशः रडवलं. कविता म्हटलं की आपल्याला उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारखे अलंकार असतील असं वाटतं. पण ह्या कवितेत त्यातलं काहीही नाही. एखाद्या घटनेचा वृत्तांत सांगावा, बातमी सांगावी अशी ती साधी सरळ कविता आहे. पण बालभारतीच्या पुस्तकात ही कविता वाचताना किती शिक्षकांचे कंठ दाटून आले आहेत.
किती मुलांनी आपल्या तळव्यांनी डोळे पुसत हुंदके देत ही कविता म्हटली आहे, याची खरं तर गणतीच नाही. कवितेचं शीर्षक आहे कृतज्ञता. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कोणी गरिबाचा तळमळे विचारा. दूर आई राहिली कोकणात, दूर आई राहिली कोकणात, सेविकेचा आधार एक हात. ताप त्याने भरताच तडफडावे, ताप त्याने भरताच तडफडावे, पाखराने एकले फडफडावे. हळू गोंजारी सेविका दयाळू, डाक्टराचे वच शांतवी कृपाळू. कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न, कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न, कुठे डोळे लावून बसे खिन्न. आणि डाक्टर येताच गोंजाराया, हाय लाय तो घळाघळा रडाया. एक दिन तो व्याकुळ फार झाला, एक दिन तो व्याकुळ फार झाला, आणि त्याने पुशिलेच डाक्टराला, आता दादा मरणार काय मी हो. तोच लागे अश्रूंची धार वाहू. हृदय हलुनी डोळ्यात उभे पाणी, तरी डाक्टराची वदे करुण वाणी. दोन गोष्टी सांगून धीर देई, पुन्हा गोंजारून शांत होऊन जाई. रात्र अंधारी माजली भयाण, रात्र अंधारी माजली भयाण, सोसवेना जीवास आता ताण. हळूच बोलावी बाळ डाक्टर आला, हळूच बोलावी बाळ डाक्टर आला, तोही धर्मात्मा धावूनीच आला. आता बाळाला टोचणार तोच वदे वासून पाखरू दीन चोच. नको आता उपकार फार झाले, तुम्ही मजला किती गोड वागविले. भीत दादा मरणास मुळी नाही, भीत दादा मरणास मुळी नाही, तुम्ही आई. बोलला पुढे काही नाही. झणी डोळे फिरविले बालकाने, आणि पुशिली लोचने डाक्टराने. हे साक्षात कारुण्य आहे ना. खरं तर किती सोपे शब्द, पण त्याचा परिणाम किती गहिरा. अशी कविता मराठी भाषेत आहे, ही आपली केवढी मोठी श्रीमंती आहे. अशीच त्यांची बालभारतीत आणखी एक कविता होती, ऐकूया. कवितेचं नाव आहे सुंदर हिरवे माळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ. जमली काळी वर घनमाला, झिमझिम पाऊस खाली आला. ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला, कोंब येऊनी दूर दूरवर पालवले खडकाळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ. बोरवनाची सुकली पाने, बोरवनाची सुकली पाने, तरतरली या नव जलपाने. विरळ बाभळी चैतन्याने, स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ. समोर इकडे तिकडे भवती, समोर इकडे तिकडे भवती, हलू लागली हिरवी नवती. ओलसरीने पाने दवती, माळावरल्या वनराणीला नजराणाच सुढाळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ. निवली राने गुरे वासरे, निवली राने गुरे वासरे, निवली झाडे रान पाखरे. धनी अंतरी नवले सारे, धनी अंतरी नवले सारे, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ. आता बघा, ळ अक्षराचं यमक साधणं किती अवघड आहे, पण या कवितेत किती सहजपणे ते घडलंय. आता एक आठवण सहज सांगावीशी वाटते. म्हणजे चंद्रलेखा ही ज्येष्ठ रंगकर्मी मोहन वाघ यांची नाट्यसंस्था आपल्याला सुपरिचित आहेच. पण मुळात चंद्रलेखा हा कवी गिरीशांचा काव्यसंग्रह. वसंत कानेटकर यांच्या मुलीचं म्हणजे आपल्या नातीचं नाव त्यांनी चंद्रलेखा ठेवलं, आणि हेच नाव कानेटकरांनी नाट्यसंस्थेला दिलं. अशा कितीतरी आठवणी खरं तर सांगता येईल. तुम्हाला गिरीशांच्या कोणत्या कविता आठवतात? त्यांचं ना एक प्रसिद्ध नाट्यपदही आहे. कोणतं तुम्हाला ठाऊक आहे? असेल तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हेही कळवा.
पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? मधुरा वेलणकर सॅटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.